अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपल्यापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचली असेल, अकोल्यामध्ये तुफान राडा झालेला आहे, जाळपोळ झालेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया, काय तुम्ही बोलाल या संदर्भात? मी अजूनही पूर्ण माहिती या संदर्भात घेतलेली नाही, पण ज्या पद्धतीने आता मला व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये दगडफेक झालेली आहे। मूळ कारण असं समजतंय की ऑटोला टू व्हीलरचा धक्का लागला आणि ऑटो आणि टू व्हीलर मध्ये दोघांमध्ये बाचाबाची होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मागे जिथे दंगल झाली त्याच परिसरामध्ये आज दंगल झालेली आहे आणि याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई, कायदेशीर कारवाई सरकार करणार आहे। पण अकोल्यासारख्या एक सुसंस्कृत जिल्ह्याला असं चित्र निश्चितच चांगलं नाही। मी त्याची पूर्ण माहिती घेतो आणि एसपी साहेबांशी मी आता तुमचा फोन ठेवल्यानंतर बोलणार आहे की याची वस्तुस्थिती काय, कोणी असो त्याचा मुलायजा केला जाणार नाही। अमोलजी, ही दृश्य खरंच डिस्टर्बिंग आहेत, कारण जाळपोळ होते, अतिशय क्षुल्लक कारण आहे आणि त्यातून जाळपोळीसारखा प्रकार या ठिकाणी घडत असतो। तुम्ही या ठिकाणी घटनास्थळी माहिती घेण्यासाठी तुम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेला आहात का? कारण या आधी देखील अशा काही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत अकोल्यामध्ये आणि पुन्हा ही घटना समोर येते। आता ही घटना घडली त्यावेळेस मी एका चॅनलला लाईव्ह होतो आणि आता मला सर्व अपडेट मिळाले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। थोड्या वेळात मी जसा एसपी साहेबांशी बोलल्यानंतर तिथली काय परिस्थिती आहे ते बघून घटनास्थळाचा आढावा घेईल। अगदी क्षुल्लक कारणाकरता जर दोन समाजामध्ये इतकी मोठी जातीय दंगल होत असेल तर हे चित्र महाराष्ट्राला शोभणार नाही आणि पोलीस प्रशासन कुठं कमी पडतंय का यासाठी सुद्धा आम्हाला माननीय गृहमंत्र्यांशी बोलावं लागेल, कारण ही चित्र अत्यंत वेदनादायी आहे। एकदा दंगल करणारे दंगल करतात पण त्याचे परिणाम सर्व जिल्ह्याला भोगावे लागतात, हे चांगलं नाही आहे। मी स्वतः तिथं जाऊन वस्तुस्थिती काय ते एकदा लक्षात घेईल पोलिसांकडून। अमोलजी, गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचशा घटना अकोल्यामध्ये घडत आहेत, आज देखील अशीच काहीतरी घटना घडली आहे, कुठेतरी प्रशासनावर देखील आता बोट उचललं जात आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत असं बोललं जात आहे, त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तर माझ्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळेस पासूनच मी बोलतोय। माझ्या गाडीवर हल्ला झाला, त्याच्यानंतर कुंड्या फेकल्या गेल्या, त्याच्यानंतर धमक्या आल्या, हे तर मी सत्तेतला आमदार असून बोललेलो आहे। पण इथे माननीय म्हणजे जे काही अकोला जिल्हा प्रशासन आहे, नवरात्राचा काळ आहे, आगामी सणवाराचे महोत्सव आहेत, ही काळजी पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती आणि जर ती घेतल्या गेली नसेल, तिथलं स्थानिक पोलीस स्टेशनचे काही लोक त्याच्यामध्ये असतील, ते काय करत होते नेमकी त्यावेळेस? कारण गुप्त वार्ता विभाग असतो ना पोलीस प्रशासनाचा, जर एवढी मोठी दंगल होते आहे तर मग पोलिसांनी मौन का बाळगलं? या प्रश्नाची उत्तर तर मी सरकारमध्ये असो नसो पण मी एक नागरिक म्हणून विचारणं माझं कर्तव्य आहे, ते मी विचारेन। त्यामुळे अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था हे कोण्या दिशेने चाललेली आहे हे बघून माझ्यासारख्याला निश्चित वेदना होतात। मी फक्त आता प्रश्न विचारू शकतो माननीय एसपी आणि कलेक्टर साहेबांना, पण त्यातली वस्तुस्थिती काय आहे ते मला तिथे नक्कीच नक्कीच आणि या संपूर्ण प्रकरणात तुम्ही व्यक्तिगत लक्ष घालाल याची देखील आम्हाला खात्री आहे। धन्यवाद अमोलजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात त्याबद्दल। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अकोल्यामध्ये 2 गटात तुफान राडा झालेला आहे आणि अतिशय क्षुल्लक कारणावरून या ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे। तर अकोल्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत का असा प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये उपस्थित होतोय हे सगळी दृश्य बघून। तर आता याच्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार।